शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासनाने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 20/3/2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाई बाजार समजला जाणारा आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी गाया पाहण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गायांच्या किमती काय, व्यापारी बांधवांच्या गाया, शेतकरी बांधवांच्या गाया मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आळेफाट्याच्या गाई विक्रीसाठी खरेदीसाठी येत असतात। आपण शेतकरी बांधवांकडून व्यापारी बांधवांकडून गायांच्या किमती जाणून घेणार आहोत। मार्केटमुळं गाया शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आळेफाटा मार्केटमध्ये विक्रीसाठी आणताना आपल्याला पाहायला भेटलेले आहे। व्यापारी बांधव देखील मोठ्या प्रमाणात गाया आणताना विक्रीसाठी पाहायला भेटत आहे। आपण विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा। चला तर जाऊया आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। आपण त्या गाईचा व्यवहार झालेला आहे, या गाईचा व्यवहार झालेला आहे। आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत, कितीला व्यवहार झालाय, काय झालंय, कसा झालाय। दादा ही आपली गाई का? नमस्कार नमस्कार। तुम्ही शेतकरी का व्यापारी? शेतकरी। किती रुपयाला ही गाई घेतली काढली? ही घेतली 15,000 15 हजाराला घेतल्या दोन 30 हजाराच्या गाय दोन्ही पण। खरं सांगताय ना? हा, मार्केट डाऊन आहे सर। मार्केट डाऊन आहे, मार्केटमुळे त्यातल्या त्यात अजून प्रॉब्लेम आहे। 15 हजाराला गाय घेतल्या। कितव्यांदा खाली व्हायला का खाली झालेली? पाराटे दुधावर दुधावरी 2 महिने झालेले, एक दीड महिने। हा, किती लिटर दूध देत? या एक 12 आहे, एक 10 आहे। ही 10 आटी 15 हजाराला व्यवहार झालाय। हे यांच्या काय होत्या काय? कितीला दिले दादा? नाही माझ्या होत्या, तुमच्या बाबा तुमच्यावाल्या होत्या काय? बाबा आहे गाय विकायचा निर्णय, चांगल्या गाया होत्या काय विकल्या गाया? अडचणीमुळे कुठले तुम्ही? डिग्रस मालवण म्हणजे संगमनेर का? संगमनेर तालुक्यातले। 15 नाही गायला काय करायचं? बाजार नाही ना, पूर्ण बाजार पडलेले, दुधाला बाजार नाही। दुधाला नसू द्या, पण आज खायला प्यायला घालायलाच नाही आम्हाला, तर काय करायचं? खायला प्यायला घालायलाच काही नाही, मग नाही तर गाय सांभाळली ती। गाय सांभाळू आम्ही, एवढा सस्ता द्यायच्या कशा काय द्यायच्या आम्ही? 15 हजाराला दिल्या, चांगल्या गाया होत्या। पाहू शकता आपण 15 हजार रुपयाला गायांचा व्यवहार केलाय। अतिशय वाईट वेळ शेतकरी बांधवांनी देखील आलेली आहे। मार्च एंड आहे, त्यातल्या त्या दुधाला बाजार नाही, चारा संपलाय, अशा अनेक समस्यांनी शेतकरी बांधव आपल्याला ग्रासलेला पाहायला भेटतोय। आपण पाहू शकता 15 हजाराला या शेतकरी बांधवांनी गाया दिलेल्या आहेत। शेतकरी हवालदिल झालेला पाहायला भेटतोय। शेतकरी बांधवांच्या बोलक्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेल्या आहे। काहीतरी दुधाचे रेट सरकारने एकदा दुधाचं अनुदान नाही देते, दुधाचं अनुदान 4 महिने झाले, दुधाचं अनुदान नाही आम्हाला, काय नाही। 4 सरकारने म्हणजे कोणत्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगली पावलं सरकार टाकत नाही आणि सरकारने शेतकरी बांधवांची दखल घेतली पाहिजे, जेणेकरून दूध उत्पादक शेतकरी थोडा समाधानी होऊन गाया त्याला पाळण्यासाठी परवडन, म्हणजे त्याला पण 2 रुपये भेटतील। आपण पाहू शकता ही गाई चांगली गाई आहे, कासच चांगली गाई आहे। भाऊ नमस्कार। नमस्कार। आपली गाई आहे? हो आपली गाई। शेतकरी का व्यापारी? शेतकरी। किती दिवस आहे खाली व्हायला टाइम? 8-10 दिवस। कितव्यांदा आहे खाली व्हायला? तिसऱ्यांदा। काय किंमत सांगितली भाऊ या गायची? गायची 65,000 रुपये। 65,000 फायनल द्यायची किती? 60 पर्यंत द्यायची। कितीपर्यंत मागणी झाली भाऊ याची? 58 पर्यंत झाली। मग 2-1 हजार वाढले तर देऊन टाकायचे। कुठले तुम्ही? गाव कोणतं? काळेवाडी। कुठं आली? आण्याच्या पुढं पारनेर तालुका का? तुमचं नाव आणि नंबर सांगा ना। उत्तर रामदास गायके, काळेवाडी। हां, 93 38 26 69। 93 38 26 69 नंबर। आपण पाहू शकता तिसऱ्यांदा गाई खाली व्हायला आहे। हे काळेवाडीचे 22-23 लिटर दूध दिलेली आहे। पहिल्यापासून आपल्याकडे होती का? आपल्याकडची घरची गाई सांभाळलेली गाई आहे, अतिशय चांगली गाई आहे। 60,000 पर्यंत द्यायचं त्यांचं म्हणणं आहे। मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे, त्या दादांबरोबर तुम्ही संपर्क करून
गाई खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क करा. त्यांचा नाव, नंबर, मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे. पुढे घ्या मामा गाई. आपण पाहू शकता ही गाई. मामा आपल्यावाली गाई का? हो. काय किंमत काय सांगितलीची? किंमत 40,000. कोणत्या जातीची? याचे पे का? याचे पण खाली व्हायला आहे का? खाली व्हायला 15 दिवस बाकी आहे. 15 दिवस बाकी आहे. किती वेळा आहे खाली व्हायला? दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा आहे काय? चांगली गाई आहे. काय म्हटले किंमत? 40,000. 40,000 सांगितले. कितीपर्यंत मागितली गाई? मागचे 30-32 पर्यंत. 30-32 40लाच द्यायची का? काय होईल ना कमी द्यायला. हा. नाव नंबर सांगा तुमचा. 9975 9975 53 53 91 65. 91 65. आपण पाहू शकता 40,000पर्यंत गाई द्यायची. दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. चांगली गाई आहे. मोबाईल नंबर आपण घेतलेला आहे व्हिडिओमध्ये, कॉल करू शकता. आपण बघू शकता ही शेतकरी बांधवांची गाई आपली. गाई दाखवू द्या. गाई पहा व्यवस्थित. चांगली गाई आहे, ताजी आहे चांगली. दादा नमस्कार. आपली गाई आहे ना? किती वेळा आहे खाली व्हायला? तिसऱ्यांदा आहे. पहिल्या दोन येताना किती दूध दिलं साधारण अंदाजे? 22-23. पहिल्यापासून आपल्याकडची गाई कोणती जाते? पंजाबी का? काय कितीपर्यंत मागितली गाय आता बाजारात? 40पर्यंत मागितली. तुमचं काय म्हणणं काय, कितीपर्यंत द्यायची? 50पर्यंत द्यायची. 40पर्यंत मागता ती. कुठले तुम्ही? कनेरपोखरी, पारनेर तालुका. तर नाव आणि नंबर सांगा तुमचा. गणेश भास्कर काशीद. आमचेच आहे तुम्ही, काशीद म्हटलं. हां. आणि नंबर 73 87 68 971. दादा गाय विकण्यामागचं कारण काय? चारा बाकी काय नाही. आणि दुधाला पण बाजार कमी आहेत ना, त्याच्यामुळे गाय विकायचा निर्णय घेतलाय. आपण पाहू शकता तिसऱ्यांदा गाय खाली व्हायला यांची. काशीद म्हणून आहेत, आमचेच भाऊबंद आहेत. गाई तुम्हाला घ्यायची असेल तर त्यांना संपर्क करा. आपण मोबाईल नंबर त्यांचा व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. शेतकरी बांधवांची गाई आहे. 22-23 लिटर पहिल्या दुसऱ्या याताला गायीने दूध दिलेले. आपण पाहू शकता ही गाई व्यापारी बांधवांची गाई आहे. आपली गाई का मामा? खाली व्हायला का काय काय नेमकं? 15 दिवस बाकी. पहिल्यांदा का दुसऱ्यांदा? पहिल्यांदा दुसऱ्यांदा आहे. काय कितीपर्यंत मागते ते आता बाजारात शेतकरी? 37-38. तुम्हाला कितीपर्यंत द्यायची? 45 तुमचं म्हणणं आहे. 37-38 पर्यंत मागणी होती गायची, पण तुम्हाला 45 पर्यंतची अपेक्षा आहे. व्यापारी बांधवत म्हणजे तुम्ही व्यापारी का? गायांचे बाजार वाढती नाही. गाया कसं काय विक्रीला आणायचं प्रमाण शेतकऱ्यांचं कमी का जास्त सध्या? विचारित नाही मग. हां, त्याच्यामुळे कमी. साधारणतः आता तुमचं नाव आणि नंबर सांगा मग व्हिडिओमध्ये. हां, बाळशीराम खंडू फटांगरे, वरुडी पाठारचे. मोबाईल नंबर सांगा मामा मोठे. अरे बापरे. आता मोबाईल नंबर हवा का? इथं मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. मामांचा मोबाईल नंबर आहे. व्यापारी बांधव आहेत, बऱ्याच वर्षापासून व्यापार करतायत. ओके, धन्यवाद. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई ना, थोडं सडाला थोडं लागलेलं आहे. गाई चांगली आहे, हाडात मोठी आहे. मामा नमस्कार. आपली गाई आहे ना? किती वेळा आहे खाली व्हायला? तिसऱ्यांदा. पहिल्या दोन येताना किती दूध दिलं साधारण? 20 लिटर दूध देते. आपल्याकडे होती का पहिल्यापासून सांभाळायला? एक 20 लिटर पर्यंत दूध दिलंय. काय मामा किती काय किंमत काय सांगितली गायची? 50,000 सांगितली. कितीपर्यंत मागते ते मामा मार्केटमध्ये आता बाजारात? 40 पर्यंत. तुम्ही शेतकरीचे आहेत. गाय विकण्यामागचं कारण काय? मार्केट. 40 पर्यंत द्यायची म्हणता काय? तुमचा नाव आणि नंबर सांगा ना मामा. नाव आणि नंबर. सुभाष माले. कुठले तुम्ही? बेलापूर. आणि नंबर सांगा बरं.
9850 6499 04. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे, चांगली गाई आहे. तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. मागच्या त्याला साधारण 20 लिटरपर्यंत दूध दिलेलं आहे गायनी. कोणाला घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर आपण घेतलेला आहे व्हिडिओमध्ये. त्या मामांना अवश्य संपर्क करा. व्यापारी गाई ना व्यापारी गाई ना व्यापारी बांधवांची गाई आहे, चांगली मोठी गाई आहे हाडात. दादा नमस्कार. आपली गाई आहे ना कोणत्या जातीची आहे? जर्सी आहे ना प्युअर गिरमध्ये आहे. हाडात चांगली मोठी गाई आहे. खाली व्हायला आहे काय? खाली व्हायला 15 दिवस टाइम 15. किती वेळा खाली व्हायला? पहिला रूच आहे. काय किंमत काय सांगितली? 65,000 रुपये तुम्ही किंमत सांगितली. कितीपर्यंत मागतायत? कितीपर्यंत मागणी जाईल? 50ला मागते. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं 60,000 तरी आले पाहिजे. 60,000 आली पाहिजे मध्ये देऊन टाकायची. चालतंय. तर 60,000 पर्यंत देऊन टाकायचे. तुम्ही व्यापारी आहेत. आता सध्या काय ना बाजार नाही, काय कारण काय याच्या मागचं नेमकी कारण? याच्या मागे आता काय कारण नाही, चारा पाणी नाही लोकांना, जरा पाणी बिनी आणि दुधाला बाजार नाही. दुधाला बाजार मार्चेंट चालू आहे. गाय आता खरेदी विक्रीचं प्रमाण कमी का जास्त आहे? कमी आहे मार्चेंटमुळं. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना दादा. रमेश गंगाराम पिंगळे. रमेश गंगाराम पिंगळे. कुठले? बेल्ला. 9960 9960 39 0257. आपण पाहू शकता पहिल्यांदा खाली व्हायला गाई आहे. गिर जातीची गाई आहे. आपला त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे. साधारणतः 60,000 पर्यंत ही गाई त्यांना द्यायची आहे. अतिशय चांगली गाई आहे, हाडात मोठी गाई आहे. पहिल्यांदाच खाली व्हायला गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर ह्या दादांबरोबर अवश्य संपर्क करा. ही व्यापारी बांधवांची गाई आहे. गाई व्यवस्थित पहा, चांगली गाई आहे. शेतकरी मित्रांना दाखवायची गाई आपल्याला. चांगली ताजी गाई आहे बरं का. 6 झालेली 6 दिवसाची खाली झालेली. कोणत्या जातीची भाऊ? प्युअर एचएफ. काय किंमत काय? किंमत सांगा 75 आहे. 75 लिटर वर गाय गेलेली. 15 लिटर दिदी दूध. वासराचं आल्यावर काय पण होईल. वासराचं 75,000. आता मागणी कितीपर्यंत झाली? 65,000 किती? 65,000 पर्यंत मागणी झाली. तुला द्यायची 75ला, घ्यायचे 70 पर्यंत देशील का? 65ला दिली शेतकरी आल्यावर. शेतकरी बांधवांनी न्यायची. 65ला. किती वेळा खाली झालेली गाय? पहिला रू चांगली ताजी 65 पर्यंत द्यायची. नाव नंबर सांग. शेतकरी आल्यावर 65, व्यापारी आल्यावर 70. हा ना. मोबाईल नंबर 9503742563. 950374 2563. अतिशय ताजी गाई आहे. शेतकरी बांधव आला म्हणतोय तर 15 लिटर गाय गेलेली. हा शेतकरी बांधव आला तर द्यायची त्याला 65ला. मोबाईल नंबर आला व्हिडिओ. आणि व्यापारी बांधव जर आला तर 70,000ला गाय द्यायची. पाहू शकता ताजी गाई पहिल्यांदा खाली झालेली आहे. प्युअर एचएफ जातीची गाई आहे. हा आमचा मित्र सातत्याने व्यापार करत असतो आणि मार्केटमध्ये कायम असतो. वेगवेगळ्या मार्केटमध्ये जातो, गाय खरेदी करतो, सगळीकडे जातो, गाय खरेदी करतो. गाय घ्यायच्या असेल तर अवश्य एका व्यापारी मित्राला संपर्क करा. पाहू शकता आपण शेतकरी बांधवांची गाई आहे. भाऊ नमस्कार. आपली गाई ना कोणती जात कोणती आहे गायची? एचएफ आहे का? प्युअर एचएफ आहे का? किती वेळा खाली व्हायला? पहिल्यांदा खाली व्हायला आहे. काय किंमत काय सांगितली मामा? 65,000 सांगितले. 65,000 सांगितली. मागणी कितीपर्यंत होती आता मार्केटमध्ये? मागणी झाली 52,000. 52,000 मागणी झालेली आहे. फायनल कितीला द्यायची? फायनल 55 पर्यंत द्यायची. खाली व्हायला गाई आहे. तुम्ही कुठले? निरगुड सरचे. आंबेगाव तालुक्यातले. काही विकण्यामागचं कारण काय? जास्त आहेत आपल्याकडे. जास्त काय? आणि बाजार जरा प्रॉब्लेम आहे, डाऊन आहे. दुधाला बाजार नाही. हां. नंबर सांगा ना मामा तुमचा. 80 11 88 29. अवसरीचे आहे तुम्ही? निरगुड सरचे तुम्ही.
संपर्क करू शकता. शेतकरी बांधवांची गाई आहे, 55 पर्यंत द्यायचं त्यांच्या डोक्यात आहे. चांगली गाई आहे, पहिल्यांदा खाली व्हायला गाई आहे आणि शेतकऱ्याच्या दावणी तयार झालेली गाई आहे. त्याच्यामुळे काय बिंदास तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. त्यांच्याकडे अजून विविध प्रकारच्या गाया गोट्यामध्ये आहेत. मोबाईल नंबर आपण घेतलेला आहे, संपर्क अवश्य करा. आपण बघा व्यापारी बांधवांची गाई आहे, चांगली ताजी गाई आहे. आपला व्हिडिओ बघतो का नाही? बघ आता लाईव्ह बघत नाही मग आपली मी किल्ली. हो दादा, आपली गाई ना ही कोणत्या जातीची आहे गाई? प्युअर ना? काय किंमत काय सांगितली दादा या गायची? 60,000 रुपये. चांगली मोठी गाई आहे, तरी 60,000. बाजार कमी आहेत. किती वेळा खाली व्हायलाय? दुसऱ्यांदा खाली व्हायलाय. फायनल किती रुपयापर्यंत द्यायची हो दादा? 1,000-2,000 कमी. हा. कितीपर्यंत मागणी झाली आता बाजारात तिची? 45 ते 50. 45-50 पर्यंत मागतायत. तुम्हाला द्यायची 60 पर्यंत. त्याच्यात थोडंफार कमी जास्त होईल. तुमचं नाव नंबर सांगा बरं. जब्बार आलम शेख 14 नंबर. हा, आणि मोबाईल नंबर सांगा. 9960 68 54 72. आता ही पण गाई तुमचीच आहे ना? ही कोणत्या जातीची गाई आहे? एचएफचीच आहे, खाली व्हायला आहे गाई ही पण. आता यांचं आता ही जी दुसरी गाई आहे दादा, त्या गाईची काय किंमत सांगितली? 55,000 रुपये किंमत. 55. गाई तापड वाटते हो चांगलीच? आपण नाही ओपन वाटत, एका जागेवरची आहे. हा, एका जागेवर. त्यामुळे ती जरा वळवळ करते. हा, वळवळ करते. तर कितीपर्यंत द्यायचं डोक्यात आहे? 55,000 तुम्ही सांगता. 45 झाले देऊन टाकू. कितीपर्यंत मागणी झाली? मागितली झाली 40च्या आतून. 40च्या आतून. हो, 40-42 पर्यंत देऊन टाकायची. हो, 40-42 झाले. 1,000-2,000 मिळेल खर्च निघाला देऊन टाकू. हा, खर्च निघाला देऊन टाकायचं. किती वेळा खाली व्हायलाय? पहिला रुई. चांगली गाई आहे, ताजी. तुमचं आहे पण बाजार ताजा नाही नसेल. हा, बाजार कमी आहे. हा, तुमचं नाव नंबर सांगा बरं. माझा नंबर सांगू का नाव सांगू? पहिलं दोन्ही सांगा. माझं नाव नबाब. हा. 14 नंबर. हा. 9657 हा. 85 34 21. 85 34 21. हा. किती वर्षापासून व्यापार करताय? हे आता काय सांगू तुला, 16-17 वर्ष झाली. म्हणजे जुने फार जुने. जुने. बायांना बाजार वाढले पाहिजे. काय कारण आहे बाजार काय नसते? सांगू दादा माहिती का, बाजारचा 80 विषय झाला. हा. दूध घेतो 37 रुपये हो. हा. बरोबर. हा. खुराक गेलं 2,000च्या वरती. बरोबर. मान्य, खूप चांगलं झालं. हा. पण आता वाढले तर 2 रुपये वाढले, कमी होले तर 10 रुपये कमी होतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याची मिस्टेक ही सापडत नाही. मग शेतकरी गाय घ्यावा का नाही घ्यावा प्रश्न थांबली पाहिजे. पावडर मुळे पण प्रॉब्लेम होते. हो, पावडर मुळे प्रॉब्लेम होतोय. ते जाऊ पावडर आम्हाला काही घेणं द्या नाही, पण शेतकऱ्याला आहे ना ताळमेळ सापडा ना. दुधाचा बाजार नसल्यामुळे. हो, दुधाचा बाजार नसल्या शेतकऱ्यांचा कल कमी झाला इकडं. बाजार चांगला आहे, पण शेतकऱ्याला परवडतं का भाऊ 34 रुपये लिटर? कसं काय परवडते? आता ते म्हटले खादडीचं वाढले, सगळं सुगराची गोण वाढली, सगळं वाढलंय, खर्च वाढलाय. होईन तवाची गोष्ट आहे, पण आता दुधाला बरोबर 40 रुपये पाहिजे नाही. तुमचा मुद्दा रास्त आहे, पण आज शेतकऱ्याला परवडत नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? खरं बोल. शेतकरी थोडे गेलेले काय घ्यावं, गेलेले काय 10,000 कमी जास्तचा सवाल नाही. शेतकरीच गाया सांभाळतो, पण बाजार नाहीये. कमीत कमी 40 रुपये बाजार पाहिजे. बरोबर. 40 रुपये. यांचं नाव दुधाने परी. एक गायच तर उपले नाही. पाहू शकता आताच गाई खाली झालेली आहे. खाली झाली. अतिशय चांगली गाई, चांगली गाई आहे. आता खाली झाली, पाहू शकता. इथं आता बाजारात खाली झाली गाई. कुणी 1 रुपयाला सुद्धा मागत नाही का? गायवाल्याचं घ्या ना जरा. सिकंदर भाऊ, काय गाय खाली झाली काय? आता खाली झाली. किती वेळा खाली झाली? आता तिसऱ्यांदा. काय म्हणणं काय होतं? किती रुपये बाजार भेटला? 50ची गाय खरेदी 50,000. 30ला 35ला मागायला लागले. 30ला 35ला मागायला लागले. आता काय बोलावं, 30च्या वर कुणी मागायला. आणि गाय आताच खाली झालेली. गाय आताच खाली. आपण पाहू शकता गाई 30,000पर्यंत पण कोणी मागत नाहीये. आताच
गाईला एक बाळ झाले, चांगलं वासरू झाले, चांगल्या पद्धतीची गाई आहे. ही बाबांची गाई आहे, शेतकरी बांधवांची गाई आहे, चांगली गाई आहे. बाबा आपल्यावाली गाई का? हा. व्यवहार चालू आहे, व्यवहार चालू आहे, पाहू शकता लाईव्ह व्यवहार. सांग ना मला. सकाळ आता कधी ही द्यायची का? अरे सकाळ जाऊन सकाळ येडा का तू? डोक्याने गेले फुटत काही. बाबा कितीपर्यंत गाई मागताय तू? काही 40 40,000. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? 40. बाबाचं 45,000 म्हणणे. 45,000. मागते 25,000ला हा तो देत नाही, कमी सरस करून द्यायची असं म्हणतोय. हा बरोबर. नेता का? 25,000. तुमचं काय म्हणणं आहे, कितीपर्यंत घ्यायची गाई? मग आमचं म्हणणे 26-27 जायचं. आणि बाबाचं काय म्हणणं आहे? बाबा म्हणतो आलं पण 35. 35 म्हणणं आहे. त्याच्यामुळे काय व्यवहार होत नाही. व्यवहार होत नाही. मार्चेंटमुळे बाजार पडीचे मार्केटमुळे बाजार पडलेत. बाजार वाईट दिवस आले. शेतकऱ्या, तुम्ही शेतकरी का व्यापारी? शेतकरी शेतकरी. गाय विकायला आणले का? तरी गाय कोण घेत नाही आता सध्या? सगळे व्यापारीचे, सगळे व्यापारीच गिरायक, शेतकरी गिरायकच नाही. शेतकरी गिराईक नाही. हे शेतकरी अडचणीत आलेला आहे. मार्च एंड आहे त्यातल्या त्यात, आणि दुधाला बाजार नाही. दुधाला साधारण एक, तुम्ही युवक शेतकरी आहात, दुधाला साधारण किती बाजार आता असणं आवश्यक आहे? 40 ते 45. 40 प्लसच पाहिजे. 40 प्लस पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्याला परवडत नाही. किती गाय आहे दादा घरी? 5-6 कुठले तुम्ही? कवटे माई, पारनेर तालुका, शिरूर तालुक्यातले. आता काय गाय घ्यायला आलते का विकायला आलते? गाय विकायचा निर्णय घेतला बाजारभाव नसल्यामुळं, दुधाला परवडत नाही. आपण पाहू शकता शेतकरी बांधव हवालदिल झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. दुधाला बाजार नाहीये, गायांच्या किमती त्यामुळे कमी झालेल्या आहेत आणि व्यापारीच मार्केटमध्ये दिसत आहेत, असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. शेतकरी गाय देखील खरेदी करत नाहीत.